60,000ची तिकीट विकत घेतली. कौन सा? मराठी, मृदुला खैरे. मराठी में कौन सा चैनल में? मृदुला खैरे. तो आपका यूट्यूब चैनल? हाँ जी, सब्सक्राइब कीजिएगा. हाय, नमस्ते, शुभ प्रभात. मी मृदुला खैरे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मराठी व्लॉगमध्ये. आणि गेस वॉट, आज आम्ही कुठे चाललो आहोत. खूप आम्ही प्रयत्न केले, खूप सारे आमचे प्लॅन्स ठरले, कॅन्सल झाले, खूप काय झालं आणि आता आम्ही फायनली चाललो आहोत कुंभमेळ्यामध्ये प्रयागराज. आता आम्ही आलो आहोत मॅकडॉनल्ड्समध्ये आणि रॉकी गेम खेळतोय आणि हे दोघं एकमेकांशी बोलतात आहे. आणि आम्ही आमचा ब्रेकफास्टची एकदम मोठी ऑर्डर दिली आहे. तर ब्रेकफास्ट याचा मी वाट बघतो. आता वाजले सकाळचे 9 आणि आमची फ्लाईट आहे 10:45ला. आणि माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल की मला झाली आहे प्रचंड सर्दी आणि खोकला आणि मी कॉफ सिरपच्या फुल हँगओव्हरमध्ये आहे. पण काय करणार आता, 1-2 दिवसापासून चालू आहे. काल तर मला फीवर होता, त्याच्यामध्ये मी फ्लाईट पण ऑपरेट केली आणि आता मी फायनली चाललो आहोत प्रयागराज. लाटे आणि हे काय आईस्ड कॉफी घे, रडू नकोस. पूर्व हा जो डोंगर दिसतोय तो आमच्या बॅगचा आहे आणि सुरुवात माझी होते फ्रेंच व्हॅनिला कोल्ड कॉफी आणि हां बर्गर. तर आम्ही थोडं सात्विक ब्रेकफास्ट खाऊन आम्ही सुरुवात करतोय. रॉकीचं साफसफाई अभियान चालू आहे. तो एक वस्तू काढून तिकडे डस्टबिनमध्ये फेकतोय. किती गुड बॉय. इथे जे साफसफाईचे लोक आहेत ते खुश होतील. बघ, एक वस्तू तो फेकतोय. काय गुड बॉय रे हा, बापरे. अरे काय हुशार आहे, किती हुशार आहे रे तू. रॉकी सगळ्यांच्या टेबल साफ करतो. वायू झोपलाय आणि सगळे वॉशरूम ब्रेकला गेलेत. तर मी वायूला घेऊन आता बसते इथे. आणि आम्ही गेटवर पोचलो आहोत. अजून आम्हाला 1 तास आहे बोर्डिंग सुरू व्हायला. येस, लेट्स गो. एअरक्राफ्टमध्ये एंटर करतोय. मॅम 1 मिनिट, मला व्हिडिओ काढायचा आहे. हा वायू एअरक्राफ्टमध्ये एंटर करतोय आणि हे पप्पा. आम्ही फ्लाईटवर आणि पप्पा आले, वॉशरूममध्ये गेलेले आणि त्यांच्यामुळे लास्ट पॅसेंजर्स टू बोर्ड असं सीन झाला. बघ, कसं वाटतं तुम्हाला? दरवेळी सर्वात लेट करता तुम्ही. खुशीची गोष्ट नाही. आणि तिथे ग्राउंड स्टाफ आणि क्रू पण ओळखतात, ते म्हणजे व्लॉग्स बघतात. तर त्या क्रूला तर रॉकीचं नाव पण माहीत होतं. किती फेमस आहे मी कळलं तुम्हाला. तर आता मी चाललो आहोत प्रयागराजला. आणि किती वाजलेत पप्पा सकाळचे? 10:30ला आहे आणि 10:45ची फ्लाईट आहे. आता अनाऊन्समेंट सुरू झाली. किती वाजलेत पप्पा? 12 वाजलेत आणि 12:30ची लँडिंग आहे ना. आणि वायूमध्ये खूप रडत होता. टेक ऑफला पण तो रडला. मी थायलंडला गेलेलो होतो, तो बिलकुल नाही रडलेला. ह्याच्यात तो रडला. मग मी त्याला यशस्वीने पण ट्राय केला. मग मी त्याला थोडं हलवून असं उभं राहून त्याला हलवलं ना, त्याला झोप येते. मी ते ट्राय केलं तर तो झोपला. हा मिरर नाही आहे, तुम्हाला बोलायचं आहे माझ्या ब्लॉगसाठी काहीतरी. कसं वाटतं तुम्हाला? मी प्रयागराजला ना, मी एकटीच जायचा प्लॅन बनवलेला आणि मी सगळ्यांना बोलले की मी एकटीच चालली आहे. मग प्रिन्स बोला की मी पण येईन. मग पप्पा बोलले मी पण येईन. मग यशस्वी बोलली मी पण येईन. मग आम्ही सगळ्यांचा प्लॅन ठरला आणि तिकीट एवढी महाग. आम्ही 1,60,000ची तिकीट विकत घेतली आणि आमची डेटच फिक्स होत नव्हती. आणि जेव्हा मला सुट्टी होती ना, त्या दिवशी 26 जानेवारी असं सगळं आहे, तेव्हा तिथे खूप गर्दी असेल. मग जेव्हा दुसरी सुट्टी होती त्या दिवशी आहे शाही स्नान, जे मेन डेट आहे, मौनी अमावस्या ना, मग त्या दिवशी पण खूप गर्दी असेल. मग एवढ्या छोट्या मुलांना घेऊन गर्दी कसं जाणार. मग आम्ही फायनली आज निघालो आहोत आणि आज 2 दिवसापासून तिकडे कोहरा आहे, फॉग. आणि आज तिकडे फॉग नाही आहे. आपण किती लकी आहोत पप्पा. देव आपल्याला बोलवतो तेव्हा बरोबर टायमिंगवर सगळं होतं ना. खुश आहात ना? तिकडे थंड पाण्यात उडी काय बोलते, थंड पाण्यात तुम्हाला उडी, डुबकी सॉरी मला खोकलंय. डुबकी मारता येईल तुम्हाला?
त्यांनी महाकालचं कुर्ती पण घातली मी उज्जैनवरून त्यांच्यासाठी आणलेली एकदम. आणि रुद्राक्ष पण ते पप्पा आणि त्याने रुद्राक्ष माळ घेतली आहे पप्पा आणि प्रिन्सने. हातात पण आहे त्यांच्या, त्या हातात तर थायलंडचं आहे. तर आता आम्ही बस वाट बघतोय लँडिंगची आणि लवकर जाऊ आम्ही तिथे. पप्पांनी पूर्ण 10 मिनिटाचा व्हिडिओ काढला आहे लँडिंगचा. कॅप्टन कधी रस्ता चुकला तर आपण त्याला व्हिडिओ पाठवू शकतो. आता आम्ही चाललो हॉटेलकडे. आज इकडे मोदीजी आले तर खूप ट्रॅफिक जाम आहे पप्पा. आणि हा रॉकी किरकिरा झाला, त्याचे कान बंद झालेत फ्लाईटवर. आता मला कॅब मिळाली आहे आणि इकडून खूप ऊन येत आहे म्हणून असं केलंय. ऑटो में कितने लोग बैठते हैं? एक ऑटो में कितने लोग बैठते हैं? 4 आणि 2 बच्चे आहेत. 16 किलोमीटर. आणि कैब का कितना लगा है यशश्री? 500. और वो होटल का नाम क्या है? होटल विला स्वीट्स करून आहे. तिकडे आम्ही घेतलंय 6000 रुपीजाचा रेंट आहे. तिथे आम्ही चेक इन करणार. आमच्याकडे 3 बॅग आहे, त्याच्या मी 2 बॅगा करणार. आणि आता इथून एअरपोर्ट पासून ते आहे 30 मिनिटं दूर. ती जी येतात ते आणि वाव मोदीजी बरोबर, मोदी सरकार. मेरा ही वीडियो तुम बोले ना, ये देख कितना सारा गाड़ी है. ओह माय गॉड, किसी में मोदी से दिख रहे हैं क्या? कितनी गाड़ियाँ तो खाली जा रही है भाई. एक दो गाड़ी पे 3-4 लोग दिखे. हॉटेल आहे अर्धा तास दूर. आम्ही इकडे आलो आहोत हॉटेल विला द स्वीट्स. आणि वायू अजून झोपलाय. आता इकडे जाऊन आम्ही हे करणार, चेक इन करणार. एक यशस्वीचा कोण स्टुडंट होता, तो तिच्या ओळखीचा आहे, तो हेल्प करतोय आम्हाला. तर आता आम्ही करतो आहोत चेक इन. आणि रॉकी इकडे तिकडे पळतोय. तिचा स्टुडंट होता, ती त्याला शिकवायची आणि त्याने तो सगळं आम्हाला हेल्प केली. आम्ही ॲक्च्युली ऑनलाईन बघून थोडे रील्स वगैरे बघून आम्ही खूप महाग काय काय डील बघत होतो, पण इकडे आमची एकदम स्वस्तात डील झाली. आणि इकडे दोघं बसलेत. रॉकी एकदम गुड बॉय झाला आहे आज, पण त्याचे कान बंद आहे तर तो थोडा इरिटेटेड आहे. जी जी हाँ, तो ये एक रूम इनको मतलब बोले एक ही रूम में करा दीजिए, कोई बड़े रूम में. 4 लोग हैं. थँक्स यशश्री, यू आर द बेस्ट. थोड्यासाठी रूम मध्ये आलोय आणि इकडे मी फटाफट माझा फोन बापरे हा कपडे काढून बसलाय. इन केलं रूम मध्ये. मी तो थोड्या वेळात माझा फोन चार्ज केला. काउंटरवर तो लगेच बोलायला लागला की 4 लोक आहेत तर 8000 द्या. आणि आमची गोष्ट झालेली आहे 6000 मध्ये. तर मी त्यांना बोलले की 6000 मध्ये झाली आहे. आणि सगळं टाइम वेस्ट झाला तिकडे. 10-15 मिनिटं गेले. मग फायनली तो 6000 मध्ये मानला. आणि एका रूम मध्ये एक डबल बेड आहे आणि तो 2 गाद्या देणार. तर एक रात्रीसाठी वी कॅन ॲडजस्ट असा. आणि इकडे खूप मोठी बाल्कनी आहे. आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही निघतोय संगमसाठी. रूम ठीकच आहे यार, म्हणजे नॉट सो लाईक ओके टाईप्स. पण आता प्रयागराजमध्ये रेटच असं चाललाय की एक रात्रीचे लागतात ते 1 लाख रुपये असं सगळं रेट चाललाय. तर आम्हाला 6000 मध्ये मिळालं एकच रूम. आणि पर पर्सन तो बोलत होता 8000 होईल, 12000 होईल. क्या लाइन बस चल रहा है, संगम जा रहा है. ओके थैंक यू. सबका मिला के 200 हो जाएगा. एक का 200. बाप रे, एक 4 लोग कितना होगा? बच्चों का भी 200. चला विचार 400 करो. 400. मैं क्या बोल रहा हूँ. यशस्वीने मस्त बार्गेनिंग केली. अजून तुला पॉइंट्स मिळतात यशस्वी. यशस्वीला मी नंतर एक अवॉर्ड देणार आहे. कसलं? पैसे देणे खूप आठवलं. ट्रिप ऑर्गनायझर. ही आम्ही छोट्याशा रिक्षामध्ये बसलो आहोत. 2000 आज चलो ओके फिक्स. गरीब माणूस आहे, 100 रुपयाने 10,000 हॉटेल. हा 10,000 हॉटेलचे देत होता, हिने 6000 मध्ये फिक्स केलं. गुड जॉब. तो तिथे महाकुंभच्या आत गेल्यावर मला मोबाईलने कोणी व्हिडिओ काढायला ना बोला. आडवा हम लोग ट्रैफिक जाम में फंसे हुए हैं. कोई भी कहीं पे भी गाड़ी डाल रहा है यहाँ पे. इसमें कोलकाता मध्ये लास्ट रिक्षा चालवलेली. आता भैया मला शिकवतात ते रिक्षा चालवायला. हाय भैया, आपका नाम? मिठूलाल. मिठूलाल. पिंटूलाल. हाँ जी, भैया मला शिकवतात ते गाडी चालवायला.
आणि मी पाठी पुढे बसली आहे आणि हे लोक पाठी बसलेत. हाय यशश्री. तो बोलतोय घुमा के नहीं अंदर से जाना पडेगा. तर सीन हा आहे की सगळीकडून ना खूप रस्ते बंद केलेत. आम्ही फिरून फिरून कुठून चाललो आहे आणि खूप ट्रॅफिक आहे इकडे. आणि इकडे सर्वात वाईट गोष्ट ही आहे की गाड्यांना एवढे कर्कश हॉर्न आहे ना की ते ऐकून ना असा राग ट्रिगर होतोय. आणि आज असं आहे की ना रागू नाही शकत. आज एकदम चांगलं एकदम शीतल मनाने एकदम लो BP मध्ये जायचं आहे. पण राग येतोय खूप ट्रॅफिकमुळे. आता आम्ही बिना ट्रॅफिकच्या रोडने आतून चाललोत आणि ही गाडी चालवतात आहे. इथे एक पुन्हा नाकाबंदी आहे. 3-4 ठिकाणी नाकाबंदी आहे आणि आम्ही सगळे U-टर्न मारून परत चाललोय. अच्छा, तर आता थोडा लफडा झाला. आम्हाला जो खोकला येतो सॉरी. आम्हाला जो ड्रायव्हर बोललेला ना संगमपर्यंत एंडला पोहोचवणार 500 रुपयांची डील झालेली, त्याने आम्हाला अर्धा किलोमीटर आधीच सोडलं आणि तो बोलतो की गाडी आता आतमध्ये नाही जाणार. 2.5 किलोमीटर आधी सोडलं. अरे 2.5 किलोमीटर संगमला आहे, अर्धा किलोमीटर बोट्स क्लबला आहे. मग आम्ही तिकडे आलो. मग तिथे एक लोकल माणूस पण उभा होता. मग दुसरा एक अजून रिक्षावाला आला. तो बोला रिक्षाने मी तुम्हाला डिरेक्टली एका जागे नेतो. त्या जागेवर तुम्हाला एक बोट मिळेल. त्या बोटने तुम्ही संगमपर्यंत जे त्रिवेणी संगम आहे म्हणजे जिकडे गंगा जमुना आणि सरस्वती नदी भेटते त्या तिथे एक्झॅक्टली नेऊन पोचवणार आणि तिथे तुम्ही आंघोळ करू शकता. आणि म्हणजे का बोलतात डुबकी घेऊ शकता. तर आम्ही किती जोरात हॉर्न यार इकडे. तर आम्ही आता खूप सारं कॉन्व्हर्सेशन झालं. थोडी आमच्यात बाताबाती पण टाईप्सची झाली आणि आता फायनली आम्ही अर्धा किलोमीटर चालून चाललो आहोत. संगमकडे नाही चाललो आम्ही. संगम जे आहे ते आहे गंगा किनारा असं सगळे लोकल बोलले. आम्ही त्रिवेणी संगमच्या साठी जिकडे बोट मिळते ना तिकडे चालले. गाइस, आप लोग ने कोई भी ब्लॉग में नहीं देखा रहेगा ये वाला रस्ता. आम्ही एका गावातून आतून चाललोय. काहीतरी प्रिन्स बोलणार होता. तर आम्हाला आता मेन बोटीमध्ये जाऊन डुबकी मारायची आहे. आम्हाला किनाऱ्यावर नाही करायचं आहे. तर आम्ही म्हणून बोट शोधतोय. तर आता आम्ही अर्धा किलोमीटर तर चालायचं आहे. इथे लोकल सगळे बसलेत जेवतात. ते इकडे जेवायला पण काहीतरी आहे छान छान आणि सगळं इकडे आहे. खूप सारे शॉप्स आहेत. हाय. आणि इकडे गाय आणि म्हैस आहे. एका गायने मला एकदा टक्कर मारलेली. हॅलो. एकदम लास्ट शॉप मधून पोलिसांना लोक विचारायला चाललेत. थँक्यू. आपण सही रस्त्यावर आहे. गुड जॉब यशश्री. यशश्री आज आमचे पैसे खूप वाचवते. तंदुरी चाय. हा जाऊन दे. आणि आता बोटीत कुठे करणार. ये ओरिजिनल रहेगा क्या लेकिन तेरा सर्टिफिकेट के साथ है. देखो घर वालों के लिए चाहिए. गाइस हे बघा हे पूर्ण असा खडबडीत रस्ता आहे आणि तिथून आम्ही चाललोय. आणि हे कोणीच ब्लॉग मध्ये नाही दाखवलंय. आम्ही तुम्हाला कळता मी ज्या जंक्शनला पोचलेलो ना त्या जंक्शनवरून लेफ्टला संगम होतं 2.5 किलोमीटरवर आणि आम्ही राईट घेतलाय आणि आम्ही संगमला नाही चाललो. आम्ही चाललो त्रिवेणी संगम. सगळं कन्फ्युजिंग आहे आणि खूप लोक खूप इन्फॉर्मेशन देतात ते. तर आम्ही सगळं क्रॉस चेक करतोय. मेनली पोलीस दिसतात आहे ना त्यांच्याकडून आम्ही क्रॉस चेक करतोय. ए किती छान हार आहे पप्पा. ते बघा दरवाजाला असं तोरण किती छान आहे. आणि इथे पण खूप गर्दी आहे. तर आय गेस आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे. तर लेट्स सी व्हॉट इज इट. ऊन खूप छान आहे आणि 2-3 दिवसापासून इकडे पडला आहे कोहरा फॉग. आज फॉग नाही आहे आणि समोर मला दूरवर सगळे दिसतात ते टेंट्स आणि आम्ही पोचलो. ये हर हर महादेव. ते पार्टी टेंट्स आहेत.
गाईज हा तुम्ही व्ह्यू बघत असाल ना, हे सगळे टेंट्स लावले तिकडे, सगळे बाबा लोक राहतात तिथे. आमचं भांडण या गोष्टीने झालं की बापरे माझी बॅग खूप जास्त वजन आहे, तर तिथे आमचं भांडण याच्याने झालं की भाऊ बोलत होता 400 रुपयाने तो आम्हाला ई रिक्षाने सोडत होता एका ठिकाणी, याच ठिकाणी, आणि माझी वहिनी बोलली की नाही आपण चालत जाऊया, आणि याच्यातच आमचं कन्फ्युजन झालं. पण चालणं एवढं जास्त नव्हतं, अर्धा किलोमीटर इज लाईक नथिंग. मी एवढी मोठी बॅग पकडली आहे बघा, सगळ्यांचं सामान आहे याच्यात, पण ठीक, एवढं मॉर्निंग वॉकमध्ये तर तुम्ही चालू शकता. आणि इथे पण खूप गर्दी आहे की पुन्हा पोलिसांना विचारते माझी बहीण. हर हर टेंट्स आहेत ना, टेंट्स, तिथे आम्ही पोचलोय. आणि म्हणजे अखाडे जे इकडे सगळे बाबा लोक राहतात आणि ते सगळे इकडे आतमध्ये आहे. आणि रस्त्याला खूप सारे शॉप्स आहेत खायला प्यायला, आणि सगळे बघा ना सगळे शॉप्स आहेत. आणि आम्ही आता आम्हाला सांगितलं की इकडून अजून 1 किलोमीटर चालायचं आहे बोटीसाठी. गाईस आम्ही पोहोचलो इकडे कच्छाप द्वारला, इथून आम्ही आज चाललोय. आणि इकडे गर्दी बघा. हाय पप्पा, परेशान दिसताय तुम्ही. गर्दी है शश्री आज यहाँ पे. पुलिस किधर है, पुलिस किधर है, पुलिस को पूछो. हे बघ अग्निशमन आपात सेवा पण इकडे. गर्दी आहे इकडे. आणि जे हॉर्न मारतात ते त्यांना झापड मारायला हवी, जोर जोरात हॉर्न मारत चाललेत मूर्खासारखे. उनको पूछ, रुक मैं पूछती है. इकडे गर्दी बघा, गर्दी आहे भाई इकडे. रॉकीला पकड नीट पप्पा, या और धीरे धीरे चलो जरा, चलो. ओके, तर आता पुन्हा नवीन कन्फ्युजन. आम्हाला हवी आहे बोट जी जाते त्रिवेणी संगम मध्ये. आणि इकडे पण आम्ही पोचलो तर अर्धे लोक बोलतात ते तुम लोग लेफ्ट जाओ, आणि पोलीस बोलतात ते तुम राईट जाओ, आणि सगळे लोक खूप काय काय बोलतात ते. का असं तू भडकला का अप्पा? तो त्याच्या डोक्याला बाबाने हात लावला तर. अच्छा, तर सीन हा आहे की लेफ्टने जायचं आहे की राईटने जायचं आहे. मग आम्ही 10-15 लोकांना विचारलं आणि आता आम्ही राईटने चाललोय. एक माणूस आम्हाला बोललाय की तो संगमला चाललाय, आणि तो आम्हाला ऐका हॉर्नचा आवाज आहे इथे. तर ही गोष्ट आहे. तर आता आम्ही चाललोय चालत अजून 1 किलोमीटर चालायचं आहे. मग तिथून आम्हाला एक बोट मिळेल जी आम्हाला त्रिवेणी संगमला, जिकडे आम्हाला मेन जागेवर जायचं आहे, आम्हाला किनाऱ्यावर आंघोळ करायची. आम्ही आता इकडे रत्नकट द्वार. किधर गया वो अंकल? अपन जिसको फॉलो करे थे वो किधर गया? पप्पा या. हे बघा इकडे सगळे बाईक कशी चालवतात, कोण कुठून पण येत आहे. तू माणूस कुठे गेला आम्हाला मिळतच नाहीये भाई. पप्पा या. ये लाइन किस लिए लगी है? अच्छा, हे आहे सेक्टर 4. बोट का बनवाया हुआ किला, आम्हाला भेटलाय. तो बोलतोय आम्हाला बोटवाला आहे आणि सगळं. तर माझा खांदा दुखायला लागलाय चालून. आणि पप्पा बोलतं ते रिक्षा करूया, पण इकडे रिक्षा नाही आहे. आणि आम्ही इथपर्यंत कसे पोचलो, मला परत इकडे यायला सांगितलं तर मला माहीत नाही. आम्ही बस लोकांचे इन्स्ट्रक्शन फॉलो करत आलो इथपर्यंत. पण इकडे आज एकदम प्लेझेंट क्लायमेट आहे, एकदम छान. आणि इट्स नॉट टू हॉट, आणि थंडी पण नाही आहे. मी तर स्लीवलेस घातला आहे, पण मला थंडी नाही वाजत आहे. आणि सॅडली मी माझं जॅकेट विसरून आली आहे घरी. निघता मी माझा फोन घरी विसरलेली, कारण मी माझी बॅग नाही कॅरी करत होती. तर मी फोन घ्यायला घरी गेली आणि मग मी जॅकेट घरी सोडलं. तसं सगळं सीन झाला.
आणि आता मी पोचले, मला खूप थंड हवा येते. यशस्वी नानकटाई घेते. ते लोक सगळे बसून बसून चहा कॉफी पितात आहे आणि इकडे दूर दूरवर काहीच नाही आहे. आई ग माझं खांदा, मी थकली मी भाई, चालून थकली मी. एवढं बॅगेचं वजन आहे ना. हा माझे केस. तर आम्ही खूप वेळापासून अर्धा तासापासून चालतोय. हे लोक काहीतरी बिस्किट घेतात आहे आणि असं सगळे बघतच जातात. ब्लॉग है क्या आपका? हाँ ब्लॉग है. कौन सा? मराठी, मृदुला खैरे. मराठी में. कौन सा चैनल में? मृदुला खैरे. तो आपका यूट्यूब चैनल? हाँ जी, सब्सक्राइब कीजिएगा. खैरे. तेवढे सबस्क्रायबर्स वाढतील. आणि मी चाललोय. इथे वॉशरूम आहेत. तू थांब, त्यांना येऊन दे. बापरे पडली कॉन्टेंट. आणि हे दोघं वॉशरूमला गेले. आम्ही सगळं टर्न बाय टर्न करतो. खा रहा है रे वो प्रयागराज का नान खटाई. यशस्वी परेशान दिसती है. सब तेरे बालों को देख रहे हैं. देखे आंटी भी. हाय गाईज, हे व्ह्यू तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल. मी या कोणत्याच व्लॉगमध्ये नाही बघितलंय. मी तिकडे आली आहे जिकडे बोट मिळते त्रिवेणी संगमला जायला. इकडे पाठी इथे फोर्ट आहे आणि फोर्टच्या पाठी मिळते बोट जी तुम्हाला डिरेक्टली घेऊन जाते त्रिवेणी संगम, जी एकदम इम्पॉर्टंट जागा आहे. कारण त्रिवेणी संगमलाच ते जे काय बोलतात 4 पप्पा काय पडलेले, मला शब्दच आठवत नाही यार. डुबकी नाही, 4 दाणे नाही, अमृताचे थेंब. 4 अमृताचे थेंब जे पडलेले, त्याच्याला एक थेंब पडलेला जिकडे गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम आहे. प्रयागराजला पडला आणि नाशिकला पडला, हरिद्वारला पडला. अजून एक काय बोलत 4 ठिकाणी 4 उज्जैन. रॉंग इन्फॉर्मेशन आपण देऊ नाही शकत. सगळे माझ्या व्लॉग मध्ये बघतात यार. सगळे सबस्क्राईब करा यार. मला कुठे गेले लोक. ऐक ना, तू बेस्ट आहेस कारण तू बोललेला फोर्टच्या पाठी बोट मिळेल आणि आपण तिथेच पोहोचलो. प्रिन्स आम्हाला पहिल्यापासून बोलत होता की फोर्टच्या पाठी उतरायचं आणि तिथून आम्हाला बोट घ्यायची आहे. आणि आता मी फायनली इकडेच पोहोचलोय. हा हुशार मुलगा यार एकदम. आणि यशस्वी पण बेस्ट आहे. तिने बार्गेनिंग केली. हे 3, 4, 5 हजार सांगतात हे. फायनली एक अंकल आम्हाला मानले कितीमध्ये 2500 मध्ये. आम्हाला तिकडे नेणार आणि तिथून परत आणणार. इकडे आहे गर्दी इथली. ऑलमोस्ट खालीच आहे. इकडे खूप गर्दी आहे आणि या सगळ्या बोटी आहेत आणि आम्हाला तिकडे कुठेतरी जायचं. अरे पप्पा चला. पप्पा मी आलो. फायनली वी आर ऑन द बोट. प्रिन्स हॅपी, रॉकी हॅपी, यशस्वी हॅपी, व्हेरी हॅपी. गाईस तुम्हाला ना या फोर्टच्या पाठी यायचं आहे. इथून डिरेक्टली बोट मिळते. प्रिन्स पण मला कालपासून हेच सांगत होता की फोर्टच्या पाठी यायचं आहे आणि हे कोणीच ब्लॉग मध्ये दाखवत नाहीये. या फोर्ट पर्यंत पोचा आणि तिथून तुम्ही या. आणि इकडे खूप साऱ्या बोटी आहेत पाण्यात. पप्पांनी उलटा घातलाय. बाही उलटा पेन है. त्याला पकड रे भाई. लूज नाही टाइट घेतला घेतला. आता जरा थांबा. वीडियो काढा. मेरा भी वीडियो निकला उसमें उसका ऑफ कर. इकडे संगम का गर्दी देखो भाई. लेकिन आ सकते हैं यहाँ पे. मतलब जो संगम पे नहाना चाहते हैं ना. आणि ते खूप सारे पक्षी आहेत. 50 का दिन. 50 का काय करायचं. हे बर्ड्सला खायला घालायचे हे. आपण हम भी खा सकते हैं क्या? अच्छा. हे तुझी शेजवान प्रिन्स सेवई आहे. शेजवान गाइस इंडिया
दिव्या कुठे पोहोचले हे बघा, बोटवर शॉपिंग सेंटर आहे आणि अरे बर्ड्स इनका आवाज भी सुन रहे हैं. शॉपिंग सेंटर ऑन वॉटर गाइस. पप्पा लवकर द्या, त्याची बोट पाठी पाठी चालली आहे. थँक्यू भैया. नदी में हम आप चल रहे हैं. हाँ जी. इसको श्री माता यमुना जी बोलते हैं. हाँ जी. ये यमुनोत्री दिल्ली आगरा मथुरा वृंदावन होते हुए यमुना माता आती है पश्चिम की दिशा से. हाँ जी. गंगा माता ऐसे आती है. अच्छा. गंगोत्री हरिद्वार ऋषिकेश कानपुर होते हुए हाँ जी. गंगा जी आती है. हाँ जी. सरस्वती अंतर्ध्यानी माता ज्ञान की देवी. हाँ जी. धारा बहती है, दिखता नहीं है. हाँ जी. 3 देवियों का वास है, यमुना गंगा सरस्वती. ओके. से आपको उतर के स्नान करना है, माँ को प्रणाम करना है, नमस्कार करना हाँ जी, है. करना जो है. अपनी मनोकामना है मांगना है माँ से. हाँ जी. उसके बाद स्नान करके नमस्कार करके अपने नाव पे आना है. ठीक हाँ है? जी. हाँ जी. ठीक आहे. नवीन तुम्हाला मी काहीतरी दाखवते. तर तुमचं काम एवढंच आहे की तुम्हाला सबस्क्राईब करायचं. ओके, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कॉमेंट करा. हर हर महादेव. हे आम्हाला नॅव्हिगेट करतात. तुम्ही बघाल ना तिकडे सगळीकडे बोटी आहेत. बोटींमधून आम्ही चाललोय आणि ते पार करायला ट्राय करतात. तर जे पण बोट चालक आहेत ना ते एकमेकांच्या बोटी वाचवतात ते आणि दुसऱ्या बोटीना धक्का मारतात. त्याच्याने आमची बोट नॅव्हिगेट होऊन आम्ही आता एवढ्या आत आलोय. कहाणी में ट्विस्ट. एक बोटच्या पाठी आम्ही बोट लावली आणि तो बोटवाला या बोटवाल्याला उतरू नाही देते. म्हणजे आमचा प्लॅन होता की आमच्या बोटीवरून आम्ही उतरणार आणि त्या दुसऱ्या बोटीवर उतरणार आणि तिथून आम्ही किनाऱ्याला लागणार. किनाऱ्यावर खूप साऱ्या बोटी आहेत तर तिथे जायला नव्हते. तर आता याने थोडा टर्न घेतलाय आणि आता मी दुसऱ्या बोटी थ्रू जायचं ट्राय करतो. ठीक आहे, तुम्ही पाठी बघाल किनाऱ्याला खूप साऱ्या बोटी लागल्या आहेत आणि आम्हाला आमच्या बोटीतून त्या बोटीत जायचं, मग त्या बोटीतून किनाऱ्याला. सो गाईज इकडे प्रॉब्लेम हा झालाय, जे किनाऱ्यावर आहेत ना ते गाडीकडे पार करून गेलेत आपल्या बोटी. कोणाकोणासाठी वाट बघतात आणि दुसऱ्या लोकांना आरपार होऊन नाही देते. मग एक बोट चालकाने पोलिसांना डिरेक्टली कॉल लावला आणि बोलला की इकडे असं ट्रॅफिक जाम झालंय आणि मग फटाफट सगळ्या बोटी खाली झाल्या आणि आता आम्ही लागलो किनाऱ्याला. लेट्स गो. बर्फासारखं थंड आहे. पप्पांचा हात सरकतोय. हा रडायला लागला. अरे व्हिडिओच्या मध्ये आला यार. पप्पा डुबकी मारा. 1 2 3 गो. प्रिन्स पप्पांना बुडव, त्यांना बुडवायला नव्हते. अरे पप्पा डुबकी मारा. हर महादेव. हर हर महादेव. मी संगममध्ये आहे, जिकडे गंगा यमुना आणि सरस्वतीचा संगम होता, जिकडे तो तुषार एक पडलेला किती प्राचीन काळी. मी त्या पाण्यामध्ये आहे आणि सगळे बोलत होते थंड थंड आणि सगळ्यांना कुडकुडतात इकडे लोक आणि लोक घाबरतात. माझे पप्पा ते थरथरत होते. पाणी असं घेऊन डोक्याला लावून मग त्याने खूप प्रॅक्टिस केली 15-20 मिनिटं आणि मग शेवटी त्याने डुबकी मारली आणि मी एक फर्स्ट गो मध्येच मी गेली. मला बिलकुल पण थंड पाणी वाटत नाहीये. मला एवढं छान वाटतंय आणि ही फिलिंग मी तुम्हाला सांगू शकत नाही गाईज. इट्स लाईक आउट ऑफ द वर्ल्ड फिलिंग. हे माझे पप्पा. आमची बोट एकदम किनाऱ्याच्या आत आली आहे आणि हे सगळे इकडे पोलीस लोक पण आहेत आणि इकडे सगळे आंघोळ करतात ते. ही बाईचा हात फ्रॅक्चर झालाय, ती पण आली आहे आणि असं सगळे दूरवर सगळे करतात ते. इकडे बायका ऍक्च्युली ओपन मध्येच कपडे पण बदलतात ते. अरे लगा अच्छे से लगा. गंगा मैया की. एक काडीची पण थंडी वाजत नाहीये. मी पाण्यात बर्फाच्या पाण्यात डुबकी घालून आली आणि एकदम शांत वाटतंय डोकं
आणि खूप छान वाटतं. ही फिलिंग मला आठवत नाही मला लास्ट टाइम कधी आलेली, की एकदम असं नेहमी डोक्यात काय ना काहीतरी विचार असतात, कसं होणार, काय होणार, कधी होणार, आणि टेन्शन आणि असं सगळं, आणि हेडेक आणि झोप नाही येत. आणि आता इतकं स्पीचलेस, शब्द नाही माझ्याकडे, शब्द नाही आहेत. काहीतरी आहे इथे मॅजिकल, की इट्स लाईक जसं मी शब्द ते वापरले ना, अलौकिक, अद्भुत आणि दिव्य. मला लागतो नाही म्हणून करतात ते. खूप छान व्ह्यू आणि खूप छान फिलिंग. होरायझनवर हा सीलिंग बनलाय आणि हा किल्ला बनवलेला अशोकाने आणि अकबरने त्याला कब्जा केला. आणि अकबर गंगेच्या पाण्याने जेवण बनवायचं, म्हणजे त्याचं जेवण गंगेच्या पाण्याने बनायचं. प्रवास ऑलमोस्ट संपायला आला आमचा बोटीचा. आणि थंडी मी स्लीवलेस घातलंय आणि मी त्याच ओल्या कपड्यांमध्ये बसले आणि इकडे थंड हवा आहे. म्हणजे आवाजावरून कळत असेल, सर्दी खोकला ऑलरेडी मला आहे 2 दिवसापासून, पण मला थंडी अजिबात नाही लागत आहे. भूक खूप लागली आहे. आता आम्ही जस्ट नोट केलं की संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही जेवलो नाही अजून. तर आता आम्ही बघू इकडे जवळपास काय करायचं आहे जेवणाची सोय. आणि इकडे आहे एक फोर्ट, जिकडे आम्हाला ते झाड बघायचं आहे, आणि दुसरं आहे हनुमान मंदिर. तर ह्या 2 गोष्टी मला बघायच्या आहेत. तर आता आम्ही संगमच्या दिशेने चाललो आहोत. आता 5 मिनिटात अजून पोहोचू. अक्षयवट पेड़ है इकडे आतमध्ये. उसके बारे में कुछ पता है क्या हमें? किले के अंदर है, वहाँ भगवान माता जानकी के साथ जो है, हाँ जी, विश्राम किया था, हाँ जी, बैठा था वहाँ. वो कभी वृक्ष उधर से उगता नहीं है, हरा रहता है. हाँ जी. श्री के कोणते मी आम्ही एवढे व्लॉग सर्च केले, एवढे सारे व्लॉग, पण कोणत्याच व्लॉगमध्ये नव्हतं की ते त्रिवेणी संगमला, जिकडे ॲक्च्युली 3 नद्या मिळतात, तिकडे जाऊन कसं त्याचा स्नान करायचं ते कोणत्याच व्लॉगमध्ये नव्हतं. आणि म्हणून खूप कन्फ्युजन होतं की सगळे वेगवेगळे लोक 100 गोष्टी सांगत होते, आम्हाला काहीच कळत नव्हतं. तरी आम्ही लोकांचं ऐकत तिकडे पोचलो. तर कोणाला पण इकडे यायचं असेल ना, तर लक्षात ठेवा की तुम्हाला या फोर्टपर्यंत कसंही करून पोचायचं आहे. फोर्टच्या पाठच्या साईडला जे संगम आहे ना, तिथून तुम्हाला बोट मिळणार, तुम्ही बार्गेनिंग करू शकता. आम्हाला आमच्या सगळ्यांचं मिळून झाले आहेत 2500. तर नॉट अ बॅड डील, छान डील होती. आणि फिलिंग तर पैशाने तुम्ही मोजू शकत नाही, फिलिंग तर प्राइसलेस आहे. आयुष्यात हा क्षण एकदाच येतो आणि त्याला तुम्ही किंमत नाही देऊ शकत. 2500 तर 2500 करोड वेळा कमवू आयुष्यामध्ये, पण हा क्षण इज लाईक, मी एवढी एकदम असं एकदम भारावून गेल्यासारखं होतं ना, तसं फुल झालं एकदम. खूप छान वाटलं. आणि भीती जरा पण वाटली थंड पाण्याची. खूप लोक कुडकुडत होते आणि थरथरत होते आणि खूप सारा सीन होता, पण मला काहीच नाही. मी बोलली हर हर महादेव आणि ती शक्ती मिळाली आणि मी ते गेली पाण्यात. पण मला मेन तर आहे ना की डोकं एकदम शांत झालं आहे, एकदम वेगळीच फिलिंग आहे ही. आणि आज आहे रविवार, तर इकडे गर्दी नाही आहे जास्त, पण खूप छान वाटतं यार. आय विश मी हे हर महिन्याला येऊन करावं. जर ही फिलिंग मिळत असेल तर वाय नॉट. खूप 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 छान फिलिंग आहे, एकदम शांत झालं आहे डोकं, एकदम शांत, एकदम शांत आहे ना, फुल ब्लँक. मेडिटेशन तर मला करताच येत नाही कारण एवढं ओव्हर थिंकिंग होता. पण अंग्रेजों की आज़ादी के बाद ऐसा कभी किसी नेता ने नहीं कराया है. ये अपनी सोच की बात है. ये अपनी धरोहर को उन्होंने जगा दिया, लोगों की भावनाओं को जो सो गया था वो जगा दिया. और हम भी मुंबई से आए इधर. जी सर. हाँ, बताइए. हमने देखा था आपके अंदर भावना जाग गई ना कि ये हमारी आस्था है, ये हमारी धरोहर है. चाहे बॉम्बे हो चाहे यहाँ हो, उससे मतलब नहीं, हमारी अपनी धरोहर है. इसको हम बचा के रखेंगे, बना के रखेंगे. अभी आप जितना क्लीन देख रहे हैं, ये 15 साल पहले इतना क्लीन नहीं था. इतना कचरा, इतना इसमें कचरा, 100 जानवर सब कुछ बहते थे.
बापरे. लेकिन योगी जी जब से आया है तब से सब खत्म. 7 नंबर पूलच्या इकडे नागा बाबा आहेत. नागा स्वामी. पास समय हो. नागा स्वामी बोललं तर मला नागासाकी हायाबुसा. मी रॉकीला पण बोलत नागासाकी हायाबुसा, नागासाकी हायाबुसा, नागासाकी हायाबुसा, नागासाकी हायाबुसा. रात में रहते क्या 8-9 हाँ यही दे रहा उनका 1-1.5 महीना यही रहेगा. काय फिलिंग आहे रे देवा. 45 दिवस इथे राहणार आहे. हा बीच के आप है क्या वो? सगळे ना माझी फॅमिली आहे ना कॅप्सलॉक मध्ये बोलते जोर जोरात. वहाँ पूछ लीजिएगा. हाँ. पुलिस वाले से पूछ लीजिएगा. हमको 7 नंबर प्लीज जाना है. नागा बाबा खड़ा. ते बोलतात तिकडे ना 15 वर्षापासून खूप घाण होती. शव आणि फुलं आणि सगळी घाण होती ती सगळी साफ झाली आहे पूर्ण. आणि आता आम्ही संगमच्या ते बघा आज का डेट का समय हो. ते फोर्ट दिसते तुम्हाला. ते फोर्टच्या तिथून आम्ही घेतला बोट. आणि आता मी फुल युटर्न मारतोय कारण मग की यायचा रस्ता वेगळा व्हावा. तर हा एकदम प्रॉपर ट्रैफिक कंट्रोल है. तो ये बोट आपका है? आपके मालिक का है. अच्छा. और आपको कितना सैलरी मिलता है? 14,000. और बोट का प्राइस क्या है? बोट का प्राइस एक बोट अगर आप नया बनवाएंगे तो 80,000 रुपए. 80,000. और आप कितने साल से चला रहे हो ये बोट? 30 साल मान. 30 साल से. और अभी बहुत चल रहा है कि हर दिन मतलब साल के हर दिन? 12 महीना ऐसा भीड़ रहता है. ये प्रयागराज है. हाँ जी. ये तीर्थों का राजा है दीदी. हाँ जी. यहाँ साल का 12 महीना ऐसा ही पब्लिक आता है. अच्छा. हमेशा साउथ का लोग बहुत आता है. साउथ का. ठीक है. साल का 12 महीना साउथ का लोग बहुत आता है. मेहनत का काम है लेकिन ये. जी सर जी. आप कितना ट्रिप्स करते हो दिन में? 2-3 करते हो. बापरे. आपका नाम? राकेश कुमार. राकेश कुमार. वाव. गाईस हा वायू आहे ना 6 महिन्याचा आहे. त्याची एक इंटरनॅशनल ट्रिप झाली थायलंडला. तारकर्ली गोव्याच्या बाजूला जाऊन आला आणि आता प्रयागराज. 6 महिन्यामध्ये त्याच्या 3 ट्रिप झाल्यात. आणि हा युवाने 2 कंट्रीज बघितल्या 5 वर्षांमध्ये. आणि त्याने ज्या लोकल ट्रिप्स केल्यात ना तुम्ही बघतच असाल माझे ब्लॉग. तर हे दोघं आमचे क्यूटी पाई लकी पाईज. ये जो सामने ब्रिज दिख रहा है ना इंस्टाग्राम रील में आ रहा था कि ये तुम लोग को विजिट करना है यहाँ पे आके. ये सीलिंग. हाँ वही तो मैं बोल रही हूँ. सनसेट के साथ दिख रहा है वो भी. 10 प्लेसेस टू विजिट इन प्रयागराज. सुंदर बालक. ही पुलिसची गाडी आहे. पुलिसची बस आहे. पुलिसची बोट आहे ही. आणि हे सगळे चालले. आम्ही टर्न घेतोय. इकडे पाठी जो घाट दिसतो हा आहे सरस्वती घाट. आणि हा अमिताभ बच्चनने बनवलेला जेव्हा तो इकडे एकदा निवडणूक जिंकून आलेला. आणि बघा हा फोर्ट आहे पूर्ण. आणि या फोर्ट मध्ये आर्मीचे लोक राहतात आता सध्या. बट फोर्ट के अंदर कितना अच्छा घर बनाया है वो पूरा. वो देख ना वो अधिकारी लोग रहते हैं. मस्त बनाया वो तो. उसको रिपेयर करके अपना बनवा दिया. म्हणजे केस बघा कसे झाले. तो माय गॉड काय व्ह्यू असेल त्यांना. तो नमो नमो करतच नाही. अरे पडू आपण बोटीतून बाहेर. मला तर फोटो आवडतच नाही काढायला. जय. भैया इसकी गहराई कितनी है? यहाँ दीदी कम से कम 50 फीट पानी में. 50 फीट म्हणजे किती? 4-5 मंजिला. गहरा नहीं था उतना. वो गंगा का पानी कम गहरा रहता है. यमुना का बहुत गहरा रहता है. यमुना का बहाव गंगा का बहाव बहुत तेज रहता है. और यमुना का पानी स्थिर रहता है. कम बहाव रहता है. इसी वजह से शहारे येतात. आणि मी वॅक्स पण नाही केलाय. आणि हे माझं क्यूटी पाय लॉकेट. चला सनग्लासेस सन इज सेट एंड देयर इज नो नीड ऑफ. क्या बात चल रहा है तुम दोनों का? 2 द्यायचे का 2.5 द्यायचे? हे वॉशरूम दिसतात आहे तुम्हाला सगळे लाईनीला. पुढे सदम्यामध्ये गेली आहे ना त्या वॉशरूम मध्ये जाऊन
मी एकतर तिकडे बोटीच्या तिकडे वॉशरूम नव्हता, तिकडे ना बायका एकमेकांना संगमवर मी बोलते की असं ना मी माझा आवाज थरथरतो, मला थंडी वाजते. तिथे हे होतं की ना बायका एकमेकांना असं चादर पकडून उभे होतं आणि बाकी ओपनली खूप बायका ओपनलीच करत होत्या चेंज. म्हणजे आवाज लाईक काय काय मी दृश्य बघितले तिकडे. मी बोलली मी तर हे नाही करणार. मग बोटीवर मी बसली. थोडं तो बोलला की ड्रिप होऊन द्या पाणी सगळं आणि मग बोटीवर बसा. मग मी बोटीवर बसली. एक माणूस नाही तरी तो हॉर्न मारून गेला. तर मी बोटीवर बसली आणि पहिले थोडं 15-20 मिनटं ठीक होतं, काय एवढं थंडी नसली. मग जसा मी तो युटर्न घेतला ना, आय स्टार्टेड शिवरिंग. लाईक असं मी कुडकुड अशी थरथरत होती. आणि बाहेर आम्ही निघालो आणि त्या वॉशरूममध्ये मला जावं लागलं. हा बघ कुठे चालेल. रॉकी कम दिस साईड. वॉशरूममध्ये स्मेलच बेरेबल नव्हती आणि सगळ्या वॉशरूममध्ये एवढं घाण होतं की मी तुम्हाला सांगू नाही शब्दात. आणि फायनली एक वॉशरूम ठीकठाक मिळाला. तिकडे नाक बंद करून मी माझा फक्त कुर्ता चेंज केला आतमध्ये जाऊन. आणि पॅन्ट तर काढायची तिकडे मला माझ्यात हिंमतच नव्हती की मी काय करू शकते. मग तिकडे 3-4 मुलींना मी बोलली की ना तुम्ही माझी ओढणी घेऊन उभे राहा. आणि त्या दरवाजाच्या समोर अशी ओढणी घेऊन उभ्या राहिल्या आणि मग मी माझी कुर्तीची जी पॅन्ट आहे ती चेंज केली. इकडे ये रॉकी, गाडी येते. आणि सगळा सीन होता. तर वॉशरूम्स खूप घाणेरडे. म्हणजे इकडे तरी खूप अस्वच्छ होते, बेरेबल नाही आहे. म्हणजे एकदम फुल शॉपमध्ये सदम्यात गेली आहे मी तिकडे जाऊन. आणि आता आम्ही खायचं शोधतोय. दोन्ही गोष्टी एकमेकांच्या कळतंय ना तुम्हाला. पण भूक खूप लागली आहे, लंच नव्हता केला. आता ते पापडी चाट काहीतरी खाल्लं आहे आणि इकडे समोर चहा पितो आहे. आणि मग इथून आम्ही पुढे स्वीट कॉर्न वगैरे खाऊ. आणि इकडे पाठीचं तुम्हाला दिसत असेल फोर्ट आहे. फोर्टमध्ये आम्हाला ते ट्री बघायची आणि त्याच्यातून पुढे जायचं आहे हनुमान मंदिरला.